जय महाराष्ट्र. मी मराठी माणूस प्रदीप. निवडणुका आपल्या संपल्या. निवडणुका संपल्यानंतर आपण सगळे निकाल पाहिले. निकालामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील कुठेतरी महायुती किंवा नरेंद्र मोदी बॅकफुटला येताना दिसतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाचा राग, रोष देवेंद्र फडणवीसांवर असलेला, महायुतीवरती असलेला आणि त्याचा फटका त्यांना बसला. पण अनेक प्रश्न माझ्या देखील मनात आले, अनेक प्रश्न तुमच्या देखील मनात असतील, अनेक प्रश्न मराठा समाजाच्या देखील मनामध्ये असतील की नक्की जरांगे पाटील, या जरांगे पाटलांना कोणी आणलं, कसे आले, कसे मोठे झाले, कसं एवढं सगळ्या समाजाची ताकद त्यांना मिळाली, कोण आहे याच्या सगळ्याच्या पाठीमागं, किंवा या सगळ्या गोष्टींची उत्तर मी तुम्हाला बेधडकपणे सांगणार. जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते आहेच, आणि आपण बिंदास यावरती बोलूया. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. फार काही महत्त्वाचं मला बोलायचं आहे. हे जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाला बसण्याचं किंवा उपोषणाला बसण्याचे इशारे देत आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या सगळ्या पोझिशनमध्ये ते पुन्हा येतात. कारण ते म्हणले होते की निवडणूक होईपर्यंत मी आता काही करणार नाही, त्याच्यानंतर मी बघेन. ते आता पुन्हा वेळ आले. आता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का? नक्की मिळालं पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, मराठा समाजातला एखादा जर मुलगा तो जर 90% पाडत असेल आणि इकडे दुसऱ्या समाजातला मुलगा जर 60% पाडत असेल, आपण याला जर ऍडमिशन मिळत नसेल, आरक्षणाअभावी जर त्याला त्या सगळ्या शिक्षणापासून, त्याच्या भविष्याच्या सगळ्या गोष्टींपासून जर त्याला वंचित राहण्याची वेळ येत असेल, तर मग मात्र आमची यंत्रणा आरक्षणाची कुठेतरी चुकते. म्हणजे मराठा समाजाची काही चुकीची बाब नाहीये, किंवा त्यांना जर असं चुकीचं वाटत नाही किंवा चुकीच्या मागण्या करत नाहीये, ते काय आंदोलन करतायत ते योग्यच आहे. जर त्या माणसाची कुवत आहे, त्या मुलाची जर कुवत आहे, फक्त त्याला आरक्षणामुळे जर मागं हटावं लागत असेल, तर मग आमची शिक्षण व्यवस्था, आमच्या सगळ्या व्यवस्था चुकीच्या आहेतच ना. आम्हाला जे उघडपणे मान्य करावं लागेल, त्या दुसऱ्या ज्यांना आरक्षण मिळतं त्या देखील त्याही समाजाने मान्य केलं पाहिजे की हे चुकीचं आहे म्हणून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण घेणाऱ्यांनी प्रथमतः आरक्षणाच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. पण कसं आहे, आमच्या लोकांना लाभ मिळतोय फुकटचा, आमची लोक कुठं सोडणार आहेत काय असलं असो, त्या सगळ्या गोष्टी जाऊ. पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, नक्की मिळालं पाहिजे. जर आरक्षण नसेल मिळालं तर कोणालाही आरक्षण देऊ नका, सगळं आरक्षण रद्द करा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्या. या मताचा तरी वैयक्तिक मी आहे. पण मराठ्यांच्या आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी किंवा मराठा आरक्षणाच्या त्यांच्या सोबत मी देखील आहे, आणि मला देखील वाटतं की खरोखर त्या मुलांना किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. असोत. पण जरांगे पाटील, हे जरांगे पाटील अचानक कसे उभे राहिले? जरांगे पाटलांना कोणी ताकद दिली? म्हणजे मराठा समाजाचा जर आपण इतिहास आंदोलनाचा सगळा पाहिला तर कोपर्डीच्या घटनेपासून ही सगळी मराठ्यांचं आंदोलन निघायला लागलं. हळूहळू त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या येऊ लागल्या, अनेक मागण्या येऊ लागल्या. त्या अनेक मागण्या घेऊन कित्येक लाखोंचे मोर्चे काढत मराठा समाज रस्त्यावरती उतरला. हा मराठा समाज जो या महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या भावाची भूमिका बजावतो, किंवा जो मराठा समाज ज्याला फार मोठा इतिहास आहे, तो मराठा समाज रस्त्यावर उतरू लागतो. तो मराठा समाज या सगळ्या गोष्टींसाठी, आपल्या मागण्या करण्यासाठी रस्त्यावर येतो. ही बाब काही छोटी नाहीये, फार मोठी आहे, कारण मोठा समाज येतो. पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान हा सगळा मराठा समाजाचे आंदोलन आपण पाहिली. मध्ये ते शांत झालं. मध्ये शांत झालं, तो काळ नक्की कुठला होता? तो नक्की काळ शरद पवारांच्या सत्तेचा होता, उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा होता, की फडणवीसांच्या सत्तेचा होता, की कोणाचा सत्तेचा होता? म्हणजे हा जो मधला पॅच गेला ना, आपण सगळ्यांनी पाहिलं, हा मधला काळ गेला. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा एकनाथ शिंदे फुटले, त्याच्यानंतर अजित पवार, ही सगळी महायुतीची ही 3-4 लोक बसून महाविकास आघाडी यांची, उद्धव ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर ही सगळी लोक इकडे सत्तेत बसले, शपथविधी घेतली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळेला बरोबर जरांगे पाटील नावाचं एक व्यक्ती किंवा जरांगे पाटील नाव हे आपण सगळीकडे ऐकू लागलो. हे सगळा मीडिया, म्हणजे याच्या आधी मराठ्यांचं आंदोलन कधी झालं नव्हतं का, किंवा कोणी केलं नव्हतं का? निश्चितपणे अनेकांनी आंदोलन केली होती, अनेकदा आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण जरांगे पाटील उभे राहतात काय? त्यांना कोणी मागून पाठिंबा देतं काय? जरांगे पाटील अगदी एका रातोराती सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये पसरतात काय? मराठा समाज पेटून उठतो काय? त्यांच्या मागं सगळी लोक उभं राहतात काय? या गोष्टी साध्या नाहीत, त्याच्या मागं खूप काही आहे. म्हणजे जरांगे पाटील जरी म्हणत असतील की मी आरक्षणासाठी या सगळ्या गोष्टी करतोय, तुमचे मुद्दे मान्य आहेत, पण तुम्ही ज्या वेळेला आलाय आणि जी धोरणं घेऊन आलाय आणि ज्यांच्यासाठी ही धोरणं राबवताय, हे मात्र थोडंसं कुठं ना कुठं तरी शंका कुशंका निर्माण करतं, एवढं मात्र नक्की. असो, आपण थोडंसं सविस्तर जाऊया या सगळ्या गोष्टींकडे. या जरांगे पाटलांना, आता हेच जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलतायत, आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ते एका विशिष्ट पक्षाकडेच बोट करून दाखवतात की आम्हाला भाजपाने आरक्षण दिलं पाहिजे, या बसलेल्या सरकारमधल्या लोकांनी आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. पण याच्याच आधी उद्धव ठाकरे असताना सोबत शरद पवारांचं सरकार होतं, पण त्या सरकारमध्ये जरांगे पाटील कुठे होते? हा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. म्हणजे हे जरांगे पाटील शरद पवारांचेच आहेत का? म्हणजे आपण बोलू जाता याच्यावर पुढे. मी जरा अनेक मलाही प्रश्न पडलेत आणि तेही मला उकल करावी लागेल या सगळ्या गोष्टींमधून, आणि हे फार महत्वाचं आहे, कारण मराठा समाज कुठेतरी भरकटताना दिसतोय, एवढं मात्र नक्की. आता मराठा समाजाचा वैयक्तिक रोष देवेंद्र फडणवीसांवर आहे. म्हणजे ते म्हणतात की बीजेपी हा ओबीसीचा डीएनए किंवा ओबीसी आम्ही सगळे एक आहोत, आणि असं राजकारण करणारा व्यक्ती एखाद्या जर समाजाला दुटप्पी त्याच्यासोबत वागणूक करत असेल, तर मग मात्र समाजाने किंवा अशा लोकांनी या लोकांना धडा शिकवणं फार महत्वाचं आहे. कारण राजकारणामध्ये जर समाजाची दिशाभूल करणारे
राजकारणी असतील तर मग मात्र कुठे ना कुठेतरी हा रोष त्यांच्यावरती येतो आणि तो समाजाने दाखवला पाहिजे, निश्चित दाखवला पाहिजे। पण हे देखील विसरून चालणार नाही की याच फडणवीसांच्या काळामध्ये मराठ्यांना 10% ते काय आरक्षण मिळालं, अण्णासाहेब पाटील जी काय आर्थिक योजना आहे, म्हणजे सारथी सारखी योजना आहे, या सगळ्या गोष्टी याच काळामध्ये मिळालेल्या आपण पाहतो। आता शरद पवारांचा तो 94चा काय 82-80चा काळ जो काय, जेव्हा शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण न देता ते आरक्षण ओबीसींना दिलं आणि 50% आरक्षणाचा कोटा पूर्ण करून मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही। म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाची चूक ही शरद पवारांनी केली आणि तेच जर शरद पवार आज विरोधामध्ये बसून जर या सगळ्या गोष्टी चालवत असतील तर मग मात्र कुठं ना कुठेतरी शरद पवार हे जातीचं राजकारण करतायत हे स्पष्ट होतं। कारण जरांगे पाटलांच्या एवढ्या सगळ्या आंदोलनामध्ये तुम्ही गोष्ट जर तुम्हाला आढळली असेल तर जरांगे पाटील कधीही शरद पवारांचं नाव घेत नाहीत। जरांगे पाटील कधीही शरद पवारांना विचारत नाहीत की पवार साहेब तुम्ही देखील याच्यामध्ये सामील आहात आणि तुम्ही देखील त्यावेळेला मराठ्यांना आरक्षण का नाकारलं, हे जरांगे पाटील का बरं उघडपणे बोलत नाहीत। म्हणजे नक्कीच याच्यामध्ये सरळ सरळ अधोरेखित होतंय की नक्कीच याच्या मागे शरद पवारांचा हात आहे आणि शरद पवार या सगळ्या गोष्टीला कुरवाळतायत का, शरद पवार या सगळ्या गोष्टीला, कारण मतांमधलं रूपांतर दिसलं ना या निवडणुकीमध्ये। कारण फडणवीसांवरती वैयक्तिक रोष असता तर फडणवीसांना फक्त नाकारण्यात आलं असतं, पण महायुतीवरचा मतांचा रोष सगळा दिसतो आणि संपूर्ण मराठा समाज हा कुठे ना कुठेतरी यांच्या पारड्यामध्ये शरद पवार किंवा महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये जाताना आपल्याला दिसून येतोय। आता या मराठा समाजाला काहीच माहित नाहीये, म्हणजे अर्ध्या लोकांना तर निश्चितच माहिती नसेल। आता आरक्षण मिळालं पाहिजे, नक्की मिळालं पाहिजे, पण आरक्षण महायुतीचं आपण सोडून देऊ, पण आरक्षण शरद पवार देखील देऊ शकतात का, हा पण प्रश्न आहे ना। म्हणजे शरद पवार जरी सत्तेत आले, उद्या या महाराष्ट्राच्या या 2-3 महिन्यामध्ये निवडणुका लागतील, शरद पवार जरी सत्तेत येऊन इथं बसले तरी ते देखील आरक्षण देऊ शकतात का, आणि जर ते सत्तेत आले तर मग जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतील का त्यांच्या विरोधात, किंवा जरांगे पाटील जो उग्रपणा इकडे दाखवला तोच उग्रपणा तिकडे दाखवतील का, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे। आणि जर तसं जर करू शकले नाही तर 100% जरांगे पाटील हे शरद पवारांनीच उभे केलेले आहेत, हे मात्र नक्की। आणि इतकी हे जे 1 वर्ष त्यांनी जे काय आंदोलन केली, मग तो मराठा समाजाचा किंवा समाजाची दिशाभूल त्यांनी केले, एवढं मात्र 100% शिक्कामोर्तब होईल याच्यावरती। पण हे जरांगे पाटील फक्त जर एका विशिष्ट पक्षाला, एका विशिष्ट लोकांना जर टार्गेट करत असतील तर मग मात्र कुठेतरी राजकीय शंका निर्माण होते ना। म्हणजे ही व्हिडिओ पहा तुम्ही, मी सावध करायला लागलोय। पहिला आंदोलका संदेश आहे तसा इथे सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे, नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खुटा निघत। जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 288 सगळी लोक आमची उभी करू मतदारसंघांमध्ये विधानसभेला, सगळ्या जाती धर्माची, सगळ्या जाती धर्माचा काय विषय, आणि 288 आमदार तुमचे 150 आमदार तिथे जाऊन बसलेत ना, मग तुम्हाला असं कुठला आमदार आणि तुम्हाला अशी कुठली लोक निवडून आणायची आहेत की जी या सगळ्या मराठा समाजाच्या विषयांवरती बोलतील, त्यांचे प्रश्न सोडवतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही मुळापर्यंत पोहोचत नाहीये। जर आम्हाला शरद पवारांनी त्या 1994ला काय तो 82ला जे काय त्यांच्या आरक्षणाच्या गोष्टी झाल्या तेव्हा जर मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर आज या गोष्टी आल्याच नसत्या ना, आल्याच नसत्या इथपर्यंत। मग शरद पवारांनी असं का केलं, शरद पवारांनी या सगळ्या गोष्टी का प्रलंबित ठेवल्या राजकारण करण्यासाठी? म्हणजे अनेक प्रश्न उभा राहतात ना। जरांगे पाटलांनी स्वतःला देखील विचारावं, मराठा समाजाने स्वतःला देखील विचारावं। म्हणजे हे फडणवीस वगैरे हे द्या सोडून, हे काय आरक्षण देतील नाही देतील पुढची गोष्ट झाली, पण हे नाही देऊ शकले तर दुसरं कोण देऊ शकतं? उद्धव ठाकरे देऊ शकतात मराठ्यांना आरक्षण, शरद पवार देऊ शकतात। म्हणजे आम्ही फक्त मोर्चे काढणार आहोत, आम्ही फक्त या सगळ्या गोष्टी करणार आहोत, पण आम्हाला नक्की आरक्षण कोण देणार आहे? हे नाही देणार, ते नाही देणार, मग देणार कोण आहे? आम्ही कोणासाठी झटतोय, आम्ही कोणाकडे हक्क मागतोय? या सगळ्या गोष्टी फार निरुत्तर आहेत आणि मला असं वाटतं समाजाची खरोखर दिशाभूल करणार आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा विषय आहे, त्याचा काय निकाल येतोय, त्या निकालाला कसं रेटता येईल, त्या निकालावर कसं सगळ्या गोष्टी करता येतील, आम्हाला असं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे मराठा समाजानं बघितलं पाहिजे। आणि माझं एक वैयक्तिक मध्ये, सरकार कुठलंही असो, पण मराठा समाजाला जेवढ्या ही योजना आहेत 100% त्या योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, नक्की मिळाला पाहिजे। या सारथी सारखी योजना असेल, अण्णासाहेब पाटीलांसारखी ती योजना असेल, किंवा जे आरक्षण जे मिळत असेल कुणबी मधून मिळत असेल, किंवा या सगळ्या गोष्टी तंतोतंत तेवढ्या तरी त्यांना द्या यार त्या समाजाला। तोही समाज आज सगळ्या गोष्टी तेही गरीबच आहेत ना। म्हणजे मराठा समाज म्हणजे काय सगळे गडगंजेच आहेत असं नाही, कुठे ना कुठेतरी 20-25% लोक तीही देखील गरीबच आहेत। मग त्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर सरकारनं मात्र या योजनांचा जरा चांगला लाभ त्या सगळ्यांना द्यावा, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्यांना त्याचा फायदा होईल। त्याच्यामुळं जरांगे पाटलांना माझे काही प्रश्न आहेत की जरांगे पाटील, जर उद्या शरद पवारांची सत्ता आली तर तुम्ही अशाच आंदोलनाला बसणार आहात का? त्यांना प्रश्न विचारणार आहात का? किंवा त्यांना तुम्ही आता का प्रश्न विचारत नाही आहात की तुम्ही शरद पवार जे तुम्ही त्यावेळेला आरक्षणासाठी का
लफडा घातलात, हे देखील प्रश्न त्यांना विचारले पाहिजे तुम्ही. कारण यांना पाडा जे म्हणताय याच्यातून एक स्पष्ट होतंय की तुम्हाला कोणीतरी सांगतंय की यांना पाडा आणि यांना पाडा म्हणून. कारण एक जरांगे पाटील अंतरवाली सराटी मधले एक सामान्य माणूस किंवा तिथले सरपंच लाखोंच्या सभा घेतात काय, करोडो, म्हणजे इतके किती पैसे त्या सभांना, त्या सगळ्या गोष्टींना, आंदोलनाला, आणि मीडिया त्यांच्यावरती अटेन्शन करते का, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी राजकीय हात असल्याशिवाय होणार नाहीत एवढं मात्र नक्की. कारण असं कोणीही रातोरात सगळ्या गोष्टी करत नाही. आंदोलनं काही एका माणसाच्या जीवावर होत नाहीत, त्याच्या मागं नक्की राजकीय पार्श्वभूमी असते एवढं मात्र नक्की. हे सरकार नाही तुम्हाला आरक्षण देऊ शकलं, पण शरद पवारांचं येणारं सरकार तुम्हाला आरक्षण देईल का नाही हा देखील स्वतःला प्रश्न विचारा. कारण यातून नुकसान समाजाचं होतंय एवढं मात्र नक्की. मी समाजाच्या बाजूने, मी देखील मराठा आहे, माझं देखील आरक्षणाला समर्थन आहे, पण आम्ही कुठंतरी आरक्षणाच्या नावाखाली नको तसल्या गोष्टींमध्ये अडकणार असू तर मग मात्र या पुढे सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि कायदेशीररित्या आम्ही आरक्षणाच्या मार्गावरती आलो पाहिजे एवढंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा.